नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती आलेली आहे आणि पोलीस भरतीसाठी तुम्हाला चालू घडामोडीवाला घेऊन आलाय. जुलै ते ऑक्टोबरच्या सर्व चालू घडामोडी 1,500 प्लस प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ स्किप करू नका. एकदाच आपण 4 महिन्याच्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर चालू घडामोडी बघणार आहोत, ज्या आपल्याला पोलीस भरतीमध्ये उपयोगी पडणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा त्या उपयोगी पडणार आहे. तर सुरुवात करूया चालू घडामोडीवाला. आणि तत्पूर्वी एक गोष्ट सांगतो की याची फ्री PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या चालू घडामोडीवाला या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपण दररोज सकाळी 6 वाजता चालू घडामोडीचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतो. तर तो नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, जुलै 2025 आपण प्रश्न सुरुवातीला बघणार आहोत. झारा चौधरी यांचे पहिले पुस्तक कोणते आहे? द लकी वन्स. महाराष्ट्रात कृषी सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? 1 जुलै ते 7 जुलै. FIH महिला प्रो लीग 2024-25 चे सामने कोणत्या देशामध्ये झाले होते? अर्जेंटिना, बेल्जियम आणि जर्मनी. जागतिक लघुग्रह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 30 जून. भारतामध्ये पहिला GST दिन कधी साजरा करण्यात आला होता? 1 जुलै 2017. मुंबई खगोल पर्यटन महोत्सवाचे आयोजन कोणत्या संस्थेने केले? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन म्हणजेच CPAच्या झोन 2 ची वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? आणि ही आली होती धर्मशाळा, हिमाचल प्रदेश या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 8. भारताला ट्रॅकोमा मुक्त कधी घोषित करण्यात आले? 2017. संशोधन, विकास आणि नवोन्मेष RDI योजना राबविण्यासाठी नोडल विभाग कोणता आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग. FIH वुमेन्स प्रो लीग 2025 मध्ये प्रथम स्थान कोणत्या देशाने पटकावले आहे? नेदरलँड. लडाखमधील पहिला खगोल पर्यटन महोत्सव कुठे संपन्न झाला? लेह. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कोणता दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो? 1 जुलै. गोल स्टॅट्स हे मोबाईल ॲप्स कोणत्या संस्थेने लॉन्च केले आहे? राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, NSO. भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कुठे स्थापन करण्यात आले आहे? गाझियाबाद. पुण्यात स्मार्ट बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी काय सुरू करण्यात आलेले आहे? हेंजिंग डेस्क. 2025चा शक्ती भट पुरस्कार कोणाला मिळाला? झारा चौधरी. राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा केला जातो? 1 जुलै. द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या पुस्तकाचे लेखक कोण आहे? शिखर धवन. जपानने कोणत्या रॉकेटमधून हवामान निरीक्षण उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला? H2A रॉकेट. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय NSO कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. अदम्य ही नौका कोणत्या शिपयार्डने बनवली आहे? गोवा शिपयार्ड लिमिटेड. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट कोणत्या संस्थेने सुरू केले? महसूल गुप्तचर संचालनालय, DRI. FIH महिला प्रो लीग 2024-25 चे सामने कोणत्या देशामध्ये झाले होते? अर्जेंटिना, बेल्जियम आणि जर्मनी. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे? आदि कर्मयोगी. केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण कोणत्या मंत्रालयाची वैधानिक संस्था आहे? महिला आणि बालविकास मंत्रालय. दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर भारताचा पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर कुठे बांधण्यात आला आहे? आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे असं याचं उत्तर आहे. लडाख खगोल पर्यटन महोत्सवाचे आयोजन कोणत्या संस्थेने केले? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू. निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले? अमित शहा. संशोधन, विकास आणि नवोन्मेष योजना राबविण्यासाठी नोडल विभाग कोणता आहे? विज्ञान आणि तंत्रज्ञान. फुटबॉल फॉर स्कूल्स कार्यक्रम कोणाच्या सहकार्याने चालवला जातो? युनेस्को. मुंबईच्या खगोल पर्यटन महोत्सवाचे आयोजन कोणत्या संस्थेने केले? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स, बंगळुरू. महाराष्ट्रात कृषी सप्ताह कोणत्या कालावधीत साजरा केला जातो? 1 ते 7 जुलै. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनच्या झोन 2 ची वार्षिक परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती? धर्मशाला, हिमाचल प्रदेश. CPA इंडिया क्षेत्र झोन 11च्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन कोणी केले? लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला.
आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताने किती पदके जिंकले आहेत? 9 पदके, 13 सुवर्ण. आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? चीन. आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली? तर ही जिंकली चीनने, 17 पदके. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे सध्याचे एकूण सदस्य किती आहेत? तर ते आहे 11. न्यू डेव्हलपमेंट बँकेचे नवीन सदस्य कोण आहेत? कोलंबिया आणि उझबेकिस्तान. ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्सची 23वी आशियाई क्षेत्रीय बैठक कुठे झाली? 2025 चा गिनी निर्देशांक कोणत्या संस्थेने जारी केला? जागतिक बँक. बिहार राज्याने सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थानिक महिलांना किती टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला? 35%. नॅशनल बायो बँकचे उद्घाटन कोणी केले? डॉक्टर जितेंद्र सिंह. आधार आधारित फेस ऑथेंटिफिकेशन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश. आशियातील सर्वात मोठा जंगल सफारी प्रकल्प कुठे उभारण्यात येणार आहे? अरवली टेकड्या, हरियाणा. ब्राझील देशाचा ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ सदर्न क्रॉस हा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणी प्राप्त केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी. जगातील 14 देशांवर वाढीव आयात शुल्क टॅरिफ लावण्याची घोषणा कोणी केली? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त किती रुपयाचे नाणे जारी करण्यात येणार आहे? 125 रुपये. तर 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा कुठे झाली? बर्मिंगहॅम, अल्बामा, अमेरिका. 21व्या वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स मध्ये महाराष्ट्राच्या रवींद्र साळवे यांनी कोणत्या प्रकारात सुवर्ण पदक जिंकले? पॉवर लिफ्टिंग. राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2025 कुठे झाली? बंगळुरू. अखिल भारतीय वरिष्ठ रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा कुठे झाली? बंगळुरू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता प्रदान करण्यात आला? ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन वेल्विशिया मिराबिलिस. ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन वेल्विशिया मिराबिलिस पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण? नरेंद्र मोदी. 31 ॲटलास नावाच्या तिसऱ्या आंतरतारकीय वस्तूचा म्हणजेच धूमकेतूचा शोध कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी लावला? आणि हा लावला चिली देशातील शास्त्रज्ञांनी. यकृताच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगळुरूने संस्थेने काय विकसित केले? ल्युमिनस पेपर सेन्सर. क्रीडा पत्रकारांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिन. जागतिक क्रीडा पत्रकार दिन 2025 ची थीम काय आहे? फेअर प्ले चॅम्पियनशिप, इंटिग्रिटी अँड इम्पॅक्ट सह रिपोर्टिंग. आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद 2025 चे आयोजन कोणत्या देशात होत आहे? उझबेकिस्तान. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ऑपरेशन मेलन अंतर्गत काय उघड केले? डार्क नेटवरील मोठ्या प्रमाणातील आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेट. सार्वजनिक सुरक्षा समाधान मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? गुजरात. राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यशाळेचे आयोजन कुठे करण्यात आले? कुठे झाले? इंडिया हॅबिट सेंटर, नवी दिल्ली. राष्ट्रीय ऑपरेशन कन्व्हिक्शन कोणत्या राज्यात सुरू केले आहे? उत्तर प्रदेश. पृथ्वीच्या कक्षेत उपग्रहाच्या संख्येनुसार भारताचा क्रमांक कोणता आहे? 7वा. राजभवन अन्नदान योजना कोणत्या राज्यात सुरू झाली? गोवा. कृषी व संलग्न क्षेत्राच्या उत्पादनाचे मूल्य नावाचा अहवाल कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला? सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा सर्वोच्च सन्मान कोणता प्रदान करण्यात आला? द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. घाना नावाचा देश आहे. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक किती आहे? 3री. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 2025 मध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाचा आहे? अमेरिका. हुरून रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्यालय कुठे आहे? चीन. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण? शुभांशु शुक्ला. 1984 मध्ये अंतराळात जाणारे पहिले भारतीय कोण? राकेश शर्मा. पहिला आशियान भारत क्रूझ संवाद कुठे पार पडला? चेन्नई येथे एम.व्ही. इम्प्रेस जहाजावर. आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन. क्वाड ॲट सी शिप ऑब्झर्व्हर मिशन लॉन्च करणारे देश कोणते? भारत, जपान, युनायटेड स्टेट्स आणि ऑस्ट्रेलिया. भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले? कांस्य पदक.
वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप 2025 कुठे आयोजित झाली? नॉर्वे. सिरीज CRISच्या 40व्या स्थापना दिनानिमित्त कोणते ॲप लॉन्च करण्यात आले? रेल वन. महायोगी गुरु गोरखनाथ आयुष विद्यापीठाचे उद्घाटन कोणी केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. INS उदयगिरी कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत भारतीय नौसेनेत समाविष्ट झाले? प्रोजेक्ट 17 आहे. जुलै 2025 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? पाकिस्तान. पाकिस्तानला UNSC अध्यक्षपदासाठी किती देशांनी पाठिंबा दिला? 182 देश. जगातील सर्वात लहान गिर्यारोहक कोण? तेगबीर सिंह. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली खेलो भारत धोरण 2025 कोणत्या वर्षाच्या धोरणाची जागा घेईल? 2001. CBDT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? रवी अग्रवाल. देशातील पहिली डिजिटल मतदार कोण? विभा कुमारी. लिव्हरपूल क्लबचा कोणता खेळाडू स्पेनमध्ये कार अपघातात निधन पावला? डियोगो जोटा. व्यवस्थापन परिणामकारकता मूल्यांकन निर्देशांकात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? केरळ. व्यवस्थापन परिणामकारिता मूल्यांकन निर्देशांकात कोणता केंद्रशासित प्रदेश प्रथम क्रमांकावर? चंदीगड. मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली? बिहार. भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला? DRDO. राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजनेनुसार कलाकारांना किती रुपये पेन्शन मिळेल? 3000 रुपये प्रतिमाह. मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजनेची पात्रता किमान वय किती आहे? 50 वर्ष. WHO कडून मलेरिया मुक्त प्रमाणपत्र मिळवणारा 46वा देश कोणता? सुरिनाम. GoSat GW हवामान निरीक्षण उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला? जपान. हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण? दीपिका पदुकोण. अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? 4 जुलै. मानवी DNA प्रयोगशाळेत बनवण्याचा पहिला प्रयोग कोणत्या देशात झाला? इंग्लंड. आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन कुठे होणार आहे? राजगीर. बिहार. कसोटी द्विशतक झळकावणारा 6वा भारतीय कर्णधार कोण? शुभमन गिल. द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार कोण? शुभमन गिल. FRI आर्थिक फसवणूक जोखीम निर्देशांक कोणत्या विभागाने सुरू केला? दूरसंचार विभागाने. डिजिटल इंटेलिजन्स युनिट. सी फ्लड प्लॅटफॉर्म कोणत्या दोन संस्थांनी संयुक्तपणे विकसित केला आहे? CDAC पुणे आणि CWC. भारताचा पहिला डिजिटल घर पत्ता प्रकल्प कोणत्या शहरात सुरू झाला? इंदोर. तैवानमध्ये कोणते चक्रीवादळ आले होते? दाना चक्रीवादळ. दाना हे नाव कोणत्या देशाने दिले आहे? कतार. 16वी आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप कुठे होणार आहे? कझाकिस्तान. आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप किती वर्षांनी एकदा आयोजित केली जाते? 4 वर्षांनी. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत परख संस्थेच्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्राने कोणते स्थान पटकावले? 8वे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत परख संस्थेच्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात पहिले स्थान कोणत्या राज्याने पटकावले? पंजाब. महाराष्ट्रातील कनार्क पुलाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? सिंदूर. इंडियन ओपन ॲथलेटिक्स स्पर्धा कुठे होणार आहे? पुणे. ICC कसोटी फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कोण आहे? हॅरी ब्रूक. इंग्लंड. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानावर कोण आहे? जसप्रीत बुमराह. जगभरात दरवर्षी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो? 11 जुलै. जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची थीम काय आहे? कोणालाही मागे सोडू नका, सर्वांची गणना करा. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या संस्थेने आणि कोणत्या वर्षी घोषित केला? UNDP. 1989. पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. भारत आणि जपान यांच्यात जा माता नावाचा संयुक्त नागरी सराव कुठे होत आहे? चेन्नई. कलादान मल्टीमॉडल प्रकल्प कोणत्या दोन देशांचा संयुक्त प्रकल्प आहे? भारत आणि म्यानमार. IPL मधील सर्वाधिक मौल्यवान फ्रँचायझी कोणती आहे? RCB. 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा 2025 कुठे झाली? बर्किंगहॅम, अल्बामा, अमेरिका. 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकले? अमेरिका. 1354 पदे. 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये भारताने किती सुवर्ण व एकूण पदके जिंकली? 280 सुवर्ण, एकूण 588 पदके. 21वी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2025 मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले? 3रे.
भारताने ब्राझील सोबत 2030 पर्यंत व्यापार किती वाढविण्याचे ध्येय ठेवले आहे? $20 बिलियन. इस्रो भारताचे दुसरे सर्वात मोठे अवकाश केंद्र कुठे उभारणार आहे? गुजरात. वर्ल्ड आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2025 कुठे व कधी होणार आहे? जकार्ता, इंडोनेशिया. 19 ते 25 ऑक्टोबर 2025. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स 2029 कुठे होणार आहे? अहमदाबाद, गुजरात. 11वी इंडिया मका शिखर परिषद कुठे व कोणी उद्घाटन केले? नवी दिल्ली, शिवराज सिंह चौहान. भारताने 2047 पर्यंत मक्याचे उत्पादन किती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? दुप्पट. मका उत्पादनात भारताचा जगात क्रमांक कोणता आहे? 5वा. HUL कंपनीच्या पहिल्या महिला MD आणि CEO कोण बनल्या आहेत? प्रिया नायर. महाराष्ट्राने कोणता सण राज्य उत्सव म्हणून घोषित केला आहे? गणेशोत्सव. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आतापर्यंत किती देशाच्या संसदेत भाषण केले आहे? 17 देश. पॅट्रियट एअर डिफेन्स मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केली आहे? युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. 2025चा टॅलिस्मन सेबर सराव कोणत्या देशाने आयोजित केला? ऑस्ट्रेलिया. कार्बन क्रेडिट ट्रेडिंग स्कीमच्या अंमलबजावणीसाठी कोणती संस्था जबाबदार आहे? ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो. पोंग डॅम लेक वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? हिमाचल प्रदेश. पारंपरिक ज्ञान डिजिटल लायब्ररी सुरू करणारा देश कोणता आहे? भारत. मॅपिंग द ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ट्रॅडिशनल मेडिसिन हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? जागतिक आरोग्य संघटना. रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक कोण आहेत? सोनाली मिश्रा. प्रेरणा असोनी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? आसाम. बिमस्टेक बंदरे 2025 कुठे झाली? बिमस्टेक बंदरे परिषद 2025 कुठे झाली? विशाखापट्टणम. बिमस्टेक बंदर परिषदेचे उद्घाटन कुणी केले? सर्वानंद सोनेवाल. 75 लहान नद्या व उपनद्याचे पुनरुज्जीवन मोहीम कोणत्या राज्यांनी जुलै 2025 मध्ये सुरू केली? उत्तर प्रदेश. 31 ॲटलास आंतरतारकीय धूमकेतू कोणत्या दुर्बिणीद्वारे शोधला गेला? चिलीतील ॲटलास दुर्बीण. भारताचे पहिले डिजिटल भटके गाव कोणते आहे? यात्केन, सिक्कीम. मापुटो प्रोटोकॉल कोणत्या संघटनेने स्वीकारला? आफ्रिकन युनियन. शल्यतंत्रावरील तिसरी राष्ट्रीय परिषद शाल्यकॉन 2025 कोणत्या संस्थेने आयोजित केली? अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, नवी दिल्ली. शाल्यकॉन 2025 चे उद्घाटन कुणी केले? प्रतापराव जाधव. विम्बल्डन चॅम्पियनशिप 2025 कुठे झाली? लंडन, इंग्लंड. विम्बल्डन 2025 चा पुरुष एकेरी विजेता कोण? जॅनिक सिनर. विम्बल्डन 2025 पुरुष एकेरी उपविजेता कार्लोस अल्काराज. विम्बल्डन 2025 महिला एकेरी विजेती इगा स्वियाटेक. विम्बल्डन 2025 महिला एकेरी उपविजेती अमांडा ॲनिसिमोवा. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवात कोणत्या वर्षी आणि कधी सुरू केला? कुणी सुरू केला? 1893 लोकमान्य टिळक. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे? 6. आता ही बदललेली आहे कारण ही त्यावेळची होती. महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून कोणत्या मंत्र्याने घोषित केला? आशिष शेलार. जगातील एकूण जागतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे? 1232. ही सुद्धा आता अपडेट झालेली आहे. पश्चिम घाट नैसर्गिक जागतिक वारसा स्थळ कोणत्या राज्यात पसरले आहे? महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, गोवा, गुजरात. भारतात सांस्कृतिक वारसा स्थळांची संख्या किती आहे? 36. हे अपडेटेड मध्ये झालंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्को यादीत कोणत्या नावाने आहेत? मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया. जगात सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारा देश कोणता? इटली. महाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळांमध्ये नैसर्गिक स्थळ कोणते आहे? पश्चिम घाट. तर 2025 मध्ये भारताला कोणत्या जागतिक वारसा स्थळांना दर्जा मिळाला? छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले, महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले यापैकी किती तामिळनाडूत आहेत? 1. जेंद्री किल्ला. केअर 1 च्या अहवालानुसार जगातील सर्वात दुर्मिळ पृथ्वी घटकांचा साठा कोणत्या देशात आहे? चीन. जगातील पहिले $4 ट्रिलियन बाजार मूल्य गाठणारे कंपनी कोणती आहे? इनविडिया, USA. ठीक आहे.
आता हिचं बाजार मूल्य 5 ट्रिलियन झालेलं आहे. स्वित्झर्लंडने कोणत्या कंपनीच्या कॉर्टम या मलेरिया औषधाला मान्यता दिली? नोवार्टिस. क्रूज इंडिया मिशन मध्ये सामील होणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे? गुजरात. पंजाब सरकारने कोणती योजना सुरू केली? मुख्यमंत्री सेहत योजना. भारताचे पहिले स्वदेशी ड्रायव्हिंग सपोर्ट व्हेसल कोणते आहे? INS निसार. INS निस्तार कुठे लोकार्पण करण्यात आले? विशाखापट्टणम. ट्विटरचे सहसंस्थापक जॅक डोर्सी यांनी कोणते मेसेजिंग ऍप लॉन्च केले? बिचॅट. ट्विटरचे सहसंपादक हे झालं. मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी आसाम सरकारने कोणता उपक्रम सुरू केला? गजमित्र. फिफा रँकिंग मध्ये भारतीय पुरुष फुटबॉल संघाचा क्रमांक काय आहे? 133. फिफा रँकिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? अर्जेंटिना. UPI पेमेंटचे CEO कोण आहेत? दिलीप आसबे. दिलीप आसबे कोणत्या संस्थेचे MD आणि CEO आहेत? NPC आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. UPI सेवा लागू करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता? नामिबिया. UPI तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा पहिला दक्षिण अमेरिकन देश कोणता? पेरू. UPI प्रणाली कोणत्या संस्थेने आणि कोणत्या वर्षी विकसित केली? NPCI 2016. भरोसा उपक्रम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला? जम्मू आणि काश्मीर. शूटिंग वर्ल्ड कप 2027 कुठे होणार आहे? भारत. ज्युनियर विश्व चॅम्पियनशिप 2028 कुठे होणार आहे? भारत. बनावट साधूंविरुद्ध ऑपरेशन कालनेमी कोणत्या राज्याने सुरू केले? उत्तराखंड. कसोटीत विदेशात सर्वाधिक 5 विकेट 13 वेळा घेणारा भारतीय गोलंदाज कोण? जसप्रीत बुमराह. गुगलने शेतकऱ्यांसाठी कोणते API लॉन्च केले? अमित ॲग्रिकल्चर मॉनिटरिंग अँड इव्हेंट डिटेक्शन. राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषदांना बळकट करण्यासाठी रोडमॅप हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला? नीती आयोग. महिला व ट्रान्सजेंडर व्यक्तींना मोफत प्रवासासाठी शैली स्मार्ट कार्ड कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने सुरू करण्याची घोषणा केली? दिल्ली. तर जागतिक लोकसंख्या दिन 2025 ची थीम काय आहे? निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी तरुणांना सक्षम बनवणे. जागतिक लोकसंख्या दिन 2024 ची थीम काय आहे? कोणालाही मागे सोडू नका, सर्वांची गणना करा. सॉरी. जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या संस्थेने आणि कोणत्या वर्षी घोषित केला? UNDP. 1989. पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. भारत आणि जपान यांच्यात जामाता नावाचा संयुक्त सागरी सराव कुठे होत आहे? चेन्नई. कलादान मल्टीमॉडल प्रकल्प कोणत्या 2 देशांचा संयुक्त प्रकल्प आहे? भारत आणि म्यानमार. भारताने ब्राझील सोबत 2030 पर्यंत व्यापार किती वाढवण्याचे ध्येय ठेवले आहे? $20 बिलियन. वर्ल्ड आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप 2025 कुठे व कधी होणार आहे? जकार्ता, इंडोनेशिया. कोणत्या राज्यात प्रथम पशुधन आणि पशुपालन सेवा दर नोंदणी आला आहे? महाराष्ट्र. कोणत्या राज्याने निवडक गृहिणींना 15 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली? बिहार. कोणत्या राज्याने जमीन नोंदणीसाठी MyDigi RIJ पोर्टल सुरू केले? हिमाचल प्रदेश. कोणत्या राज्यात प्रथम पशुधन आणि पशुपालन सेवा हे रिपीट झालं. QS बेस्ट सिटी रँकिंग 2025 मध्ये विद्यार्थ्यांसाठी जगातील सर्वात आकर्षक शहर कोणते बनले आहे? दिल्ली. द्रुतगामी कारागृह विजय दिवस कधी साजरा केला जातो? 26 जून. IRDAI भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? अजय सेठ. आवासीय ऊर्जा सौरयोजन प्रकल्प सुरू करणारे कोणते राज्य देशातील प्रथम बनले? गुजरात. अलीकडे सर्व बँकांना फायनान्शियल फ्रॉड रिस्क इंडिकेटर नावाची नवीन डिजिटल प्रणाली स्वीकारण्याचा निर्देश कोणी दिला? RBI. कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्ययन केंद्राचे उद्घाटन कोणत्या विद्यापीठात झाले? JNU.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभियानचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? गुजरात. हनी प्रो लीग 2024-25 साठी महिला पोलिशन भौगोलिक बक्षीस पुरस्कार पुरुष गटात कोणत्या देशाच्या खेळाडूने जिंकला आहे? बेल्जियम. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार महिला क्रिकेट संघात भारताचा कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे? स्मृती मंदाना अलीकडेच भारतात दाखल झाले असून हे कोणत्या देशाच्या लॉजिस्टिक कंपनीने भारतीय लष्कराला दिले आहे? अमेरिका. आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 2025 मध्ये लुंगफुई असं आहे ते लुंगफुईला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले. ते कोणत्या राज्यात आहे? ते आहे मिझोराम. नुकताच कोणत्या देशाचे मतदाराचे वय 18 वरून 16 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला? युनायटेड किंगडम. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 मध्ये भारताची रँक कितवी आहे? 77वी. कोणत्या बँकेने नुकतीच नेट झिरो बँकिंग अलायन्स मधून बाहेर पडण्याची घोषणा केली? HSBC बँक. फिडे मशीन विश्वचषक R06 या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली महिला कोण ठरली? दिव्या देशमुख. जागतिक माहिती सोसायटी समिट 2025 चा चॅम्पियन पुरस्कार कुणाला प्रदान करण्यात आला? मेरी पंचायत मोबाईल ऍप्लिकेशन. 19 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय हवाई दलाचे कोणते विमान निवृत्त झाले? मिग-21 सुपरसोनिक विमानाची जागा कोणत्या स्वदेशी लढाऊ विमानाने घेतली? तेजस MK-1A. भारतीय शास्त्रज्ञांनी नुकतीच पश्चिम घाटामध्ये लायकेनची कोणती प्रजाती शोधून काढली? ॲलोग्राफा ॲफिसोसोरेडिका. लोकमान्य टिळक ट्रस्टद्वारे दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कुणाला प्रदान करण्यात आला? नितीन गडकरी. 2025 फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक कुठे सुरू आहे? जॉर्जिया. नुकताच भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला. ते भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? 14वे. ठीक आहे. आता दुसरे पण उपराष्ट्रपती बनलेले. जगातील पहिली AI डॉक्टर क्लिनिक कुठे सुरू झाले आहे? सौदी अरेबिया. 15 जुलै 2025 रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कोणत्या देशाला ट्रॅकोमा मुक्त घोषित केले? सेनेगल. नासा आणि इस्रोचा पहिला संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह कोणता? निसार मिशन. मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? सांस्कृतिक मंत्रालय. नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. अखिल भारतीय शिक्षण परिषद 2025 चे उद्घाटन कुठे करण्यात आले होते? दिल्ली. उद्घाटन कुणी केले? धर्मेंद्र प्रधान. भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना रोखण्यासाठी भारतीय सैन्याने जुलै 2025 मध्ये सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? तर ऑपरेशन शिवशक्ती. दूरसंचार फसवणुकीला आळा घालण्यासाठी दळणवळण मंत्रालयाने सुरू केलेल्या मोबाईल ॲपचे नाव काय? संचार साथी. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना संस्थेने विकसित केलेले क्षेपणास्त्र कोणते? प्रलय. राजस्थान मध्ये हडप्पा संस्कृतीचे स्थळ सापडले आहे, त्याचे नाव काय आहे? रतियाडी यारी ढेरी. राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवली जाते? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनेचे नाव काय आहे? नमो ड्रोन दीदी योजना. महाराष्ट्र सरकारने डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या सन्मानार्थ दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्याची घोषणा केली आहे? शाश्वत कृषी दिन. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहे? दत्तात्रय भरणे. चीनने तिबेटमधील कोणत्या नदीवर जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे? यारलॉंग त्सांगपो. कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांना YouTube अकाउंटवर बंदी घातली? ऑस्ट्रेलिया. भारतातील कोणते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सबॅटिकल रजा योजना सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे? सिक्कीम. स्वयंशक्ती सहकारी योजना आणि नंदिनी सहकारी योजना या महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी योजना कोणत्या संस्थेने सुरू केल्या आहे? राष्ट्रीय सहकारी विकास निगम. प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत लागू केली जाते? अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालय.
2025 मध्ये मानवी तस्करी रोखण्यासाठी बिहार पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेचे नाव काय आहे? ऑपरेशन नया सवेरा. 249